श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर 16 तारखेला दत्त जयंती आहे. या दत्त जयंतीनिमित्त अनेक सेवेकरी पारायणाला बसलेले आहेत. त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या वेगवेगळ्या सेवासुद्धा करत आहेत. याच सेवांची माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तर या दत्त जयंतीनिमित्तची अजून एक विशेष सेवेची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही स्वामींचीच सेवा आहे. अत्यंत प्रभावी असणारं हे 1 दिवसाचं पारायण आहे. तर या दत्त जयंतीनिमित्त दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे संकल्पयुक्त 1 दिवसाचे पारायण सुद्धा करू शकता. ज्यांना या दत्त जयंतीनिमित्त स्वामी महाराजांची काहीच सेवा करणे जमलेले नाही, परंतु बघा या दत्त जयंतीच्या दिवशीच पौर्णिमा सुद्धा आहे. या शुभ तिथीला शुभ योगे जर तुम्ही असं संकल्पयुक्त 1 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केले तर नक्कीच तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असू दे ती स्वामी कृपेने पूर्ण होईल व तुमची कितीही मोठी अडचण असू दे ती स्वामी महाराज सोडवतील. या दिवशी पारायण करण्याला वेगळं महत्त्व आहे. कारण बघा ह्या दत्त जयंतीच्या दिवशी पृथ्वी तलावावर 1000 पटीने दत्ततत्व मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपण जी सेवा करणार आहे, जी साधना करणार आहे त्या उपासनेला अनेक पटीनं बळ मिळते व या उपासना सफल होतात व आपले जे काही प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत त्या सुटतात. आता हे 1 दिवसाचं पारायण कशा पद्धतीने करायचं आहे तर बघा साधं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. एकतर स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला लागेल, त्याचप्रमाणे सारामृत लागेल, जपमाळ लागेल, धूप अगरबत्ती लागेल, अक्षता लागतील, फुलं लागतील, त्याचप्रमाणे एक नारळ लागेल, पाने लागतील 2 आणि सुपारी आणि त्याच्यावर ठेवण्यासाठी दक्षिणा. तसेच थोडेसे दूध, साखर ठेवू शकता किंवा थोडीशी साखर ठेवू शकता आणि पिण्यासाठी थोडेसे पाणी. अशा अत्यंत सोप्या पद्धतीने एकतर देवघरामध्ये सुद्धा तुम्ही वाचन करू शकता किंवा तुम्ही अशी वेगळी मांडणी एका पाटावर करून सुद्धा व्यवस्थितरित्या करू शकता. तर आता बघा 1 दिवसाचं पारायण आहे. अर्थातच या 1 दिवसाच्या पारायणाला सुद्धा तुम्हाला संकल्प तर सोडायचाच आहे. बघा हळद आणि कुंकू लावलेल्या अक्षता घ्यायच्या आहेत, म्हणजे लाल आणि पिवळ्या कलरच्या अक्षता घ्यायच्या आहेत. एक फूल घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये ह्या अक्षता आणि पाणी घ्यायचं आहे. एखादं फूल घ्यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे थोडंसं 2 चमचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे की हे श्री स्वामी समर्थ महाराज, मी या केंद्रातून किंवा फक्त केंद्रातून म्हटला तरीही चालेल, केंद्रातून संकल्पयुक्त तुमचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहे. तर इथे तुम्ही माझ्याकडून करून घ्या अशी विनंती करायची आहे आणि ते जे पाणी आहे ते ताम्हणात सोडवायचं आहे. पहिल्यांदा पाणी सोडताना माधवाय नमः, त्यानंतर केशवाय नमः आणि नारायणाय नमः अशी 3 विष्णूंची नावं घ्यायची आहे आणि संकल्प सोडायचा आहे. त्यानंतर वाचनास सुरुवात करायची आहे. तर पहिल्यांदा स्वामी स्तवन वाचायचं आहे. हे स्वामी स्तवन तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबला जरी लावले तर तिथं सुद्धा चालेल. 1 वेळा स्वामी स्तवन वाचायचं आहे. स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ मंत्राचा मंत्रजाप झाल्यानंतर मग पोथीची पूजा करायची आहे, पोथीला नमस्कार करायचा आहे आणि मग वाचनास सुरुवात करायची आहे. तर पहिल्या अध्यायापासून वाचनास सुरुवात करायची आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे की एकूण 21 अध्याय आहेत. तर हे 21 अध्याय आहेत तर तुम्ही 2 स्लॉटमध्ये वाचू शकता की 14 आणि 14 अशा पद्धतीने वाचू शकता. जर तुम्हाला एका बैठकीत शक्य असेल, तुमचं थोडं सारामृत पाठ असेल तर तुम्ही एका बैठकीत वाचून काढलं तरीही चालेल किंवा तुम्ही 3 स्लॉटमध्ये सुद्धा वाचू शकता. 7, 7, 7 अशा पद्धतीने 21 अध्याय वाचन करू शकता. 1 दिवसाचं पारायण आहे तर त्यामुळे त्या दिवसांमध्ये ते अध्याय वाचून पूर्ण झालेच पाहिजेत. हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. जे काही वाचणार आहे ते मनापासून वाचा, शांत चित्ततेने वाचा. ज्यांच्याकडे स्वामी चरित्र सारामृताची पोथी नाही आहे काही हरकत नाही, तुम्ही यूट्यूबला लावा. यूट्यूबला अनेक व्हिडिओ आहेत आपले सारामृताचे, ते सुद्धा फक्त तुम्ही देवघरासमोर बसून त्या दिवशी संकल्प सोडून ऐकला तरीही चालेल. या पारायणाचे काही खूप असे नियम नाही, कारण बघा 1 दिवसाचा आहे. अर्थातच या दिवशी मांसाहार वगैरे करायचं नाही आहे.
कुठलं व्यसन असेल तर ते सुद्धा करायचं नाही. एरवी सुद्धा करूच नका. किंवा या दिवशी चुकीच्या गोष्टी करणे, परान्न खाणे किंवा जे श्राद्धाचं वगैरे जेवण आहे ते जेवणे असं करू नका. दुसऱ्यांच्या घरामध्ये जेवू नका. पाणीसुद्धा या दिवशी घेऊ नका, कारण आपण केलेली सेवा त्यांच्याकडे जाते. असं आहे. फक्त ह्या पारायणाचा एकच महत्त्वाचा नियम आहे की तुम्ही ह्या संपूर्ण दिवसभरामध्ये तुमचे 21 अध्याय वाचन झालेच पाहिजेत. सकाळी जर सगळे अध्याय वाचले तर उत्तमच आहे. त्याचसोबत तुम्ही ह्या पारायणासोबत 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. गुरुचरित्रातला एखादा अध्याय वाचू शकता. कोणतीही तारक मंत्र करू शकता. तर स्वामींच्या ज्या ज्या सेवा आहेत त्या या दिवशी तुम्ही जेवढ्या करणार आहे तेवढे सहस्त्रपटीने तुम्हाला त्याचे लाभ मिळणार आहेत, फायदे मिळणार आहेत. तर हे 1 दिवसाचं असं साधं सोपं संकल्पयुक्त हे पारायण आहे. याचे पण खूप चांगले अनुभव आहेत. तर बघा, प्रत्येकालाच 7-7 दिवस सेवा करणे, पारायण करणे जमेलच नाही. तर त्यांनी अवश्य असं संकल्पयुक्त 1 दिवसाचं पारायण करू शकता. तर आता ह्याचं उद्यापन कसं करायचं? 1 दिवसाचा आहे तर तो जो पूर्ण दिवस आहे ना तो तुम्ही जाऊ द्यायचा आहे. काही ठिकाणी ज्यांना जमत नाही त्यांनी वाचून झाल्यानंतर सुद्धा ते उचलतात. तर तुम्ही तसं करू नका. जर तुम्हाला उचलायचं असेल किंवा दुसऱ्या दिवशी शक्य नसेल तर तुम्ही उचलू शकता, काही हरकत नाही. पण ते कधी उचलायचं आहे? वाचन झाल्यानंतर 6 ते 7 तासांनी उचलायचं आहे. पारायण उचलताना काय करायचं आहे? जी काही मांडणी आहे, स्वामींची मूर्ती, फोटो आहे तो देवघरामध्ये ठेवा. जी फुलं आहेत ती निर्माल्यामध्ये टाका किंवा एका झाडाखाली टाका. ते धूप दीप आहे ती बाजूला ठेवा. उचलायच्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे? दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायचं आहे, रीतसर काय असेल ते नैवेद्य दाखवायचं आहे. भले तुम्ही साखरेचा दाखवला तरीही चालेल. अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून धूपदीप लावून मग हे सर्व जे काही आहे ते उचलायचं आहे. आता हा जो पारायणाचा नारळ आहे त्याचं काय करायचं? हा जो नारळ आहे हा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करू शकता, नदी प्रवाहामध्ये विसर्जित करू शकता किंवा शक्यतो ह्या दत्त संप्रदायातून म्हणजे मिळालेले, दत्त मंदिरातून मिळालेले याचा गोडाचा प्रसाद करून खा असंच सांगितलं जातं. तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. फक्त काय की त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. ते कुठं कचऱ्यामध्ये टाकू नये किंवा ते मांसाहार करण्यासाठी उपयोगात येऊ नये एवढंच आहे. तर बघा, मी तुम्हाला इथं मी 1 दिवसाचं ज्या वेळेला पारायण केलेलं किंवा मी नेहमी पारायणाची मांडणी कशी करते तो फोटो मी तुम्हाला देत आहे. त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही मांडणी करू शकता. तर अवश्य या दत्त जयंतीनिमित्त स्वामींची, दत्त महाराजांची तुम्हाला जितकी जास्त जमेल तितकी सेवा करा. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्यांनी प्रार्थना करते. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.